नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। डीप डिप्रेशन जेव्हा ओरिसामधून पुढे सरकलं तेव्हा ते सुरुवातीला उत्तर भारतामध्ये जाईल असं वाटलं, त्यानंतर ते मध्य भारताकडे सरकेल असं वाटलं, परंतु आज परिस्थिती अशी आहे की ती संपूर्णपणे त्याचा प्रभाव हा छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र असा आहे। विशेष म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये त्याचा पूर्ण प्रभाव रात्रभर होता आणि आज दिवसभर राहून उद्या ते गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे। मात्र त्याचा प्रभाव जसा अरबी समुद्राच्या संपर्कातील वाऱ्यांमुळे वाढेल, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। सध्या तरी या डीप डिप्रेशनमुळे विदर्भातील परिस्थिती बदलली आहे। विदर्भामध्ये असलेलं पावसाचं असंतुलन किंवा घट ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मात्र आपण बघतो की मराठवाड्यामध्ये मात्र फारसा प्रभाव पडलेला नव्हता। आज तो प्रभाव आपल्याला जाणवेल, कारण आज संपूर्णपणे डीप डिप्रेशनचा प्रभाव हा मराठवाड्यावर आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे। कोकणासारखा सिंधुदुर्गचा जिल्हा मात्र अजून मोठ्या डेफिशिटमध्ये आहे, त्यामुळे चिंता वाढलेली आहे। परंतु एल निनोचा मोठा प्रभाव असून असमान पावसाचं वितरण आपल्याला बघायला मिळालं। दुष्काळ निवारणासाठी यापुढे येणाऱ्या वादळी प्रणालीमुळे दुष्काळ नियंत्रित होईल, परंतु खरीपाच्या पिकावर झालेला विपरीत परिणाम देखील एल निनोचा एक प्रकारचा प्रभाव आहे। आकडेवारीत आपण थोडी नजर टाकूयात। कोकण विभागात 103%, मध्य महाराष्ट्र 114%, विदर्भात 15%ची घट, तर मराठवाड्यात 27%ची घट कायम। महाराष्ट्रामध्ये आता 99% पावसाची नोंद काल झालेली आहे। यामध्ये थोडी सुधारणा आज होईल असा अंदाज आहे। मान्सूनचे मुख्य 2 महिने संपले। आज 31 जुलै आहे, त्यामुळे भारतामध्ये जो काही पावसाचा असंतुलन आणि घट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। अजूनही संपूर्ण भारताचा विचार करता 86% पावसाची नोंद भारतामध्ये आहे। 14%ची घट आपण या ठिकाणी बघतो। कित्येक राज्यांमध्ये अजूनही 20%पेक्षा अधिक घट आहे। जे हिरव्या रंगात दिसतात ते सगळे 20%पेक्षा कमी घट असलेले आहेत, तर मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान आणि ओरिसा हे 3 भाग असे आहेत देशामध्ये की जे सरासरीच्या दरम्यान किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचे आहेत। आतापर्यंतच्या अनुमानानुसार जो काही भारतीय हवामान खात्याने अंदाज दिलेला होता आणि वेगवेगळ्या मॉडेल्सने अंदाज दिलेला होता, तो अंदाज या ठिकाणी पूर्णपणे चुकलेला आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 29 तारखेपासून 30 तारखेपर्यंत या 24 तासामध्ये जो पाऊस झालेला आहे तो विदर्भमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस झालेला आहे। ओरिसा, छत्तीसगड या भागामध्ये पावसाचं मुख्य केंद्र होतं, तर कोकणामध्येही पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत। मध्य भारतामध्ये पावसाच्या नोंदी आहेत। संपूर्ण कोकण किनारपट्टीसहित कोस्टल केरळापर्यंत पाऊस झालेला आहे, परंतु एकूणच पावसाचं प्रमाण देशामध्ये हे केवळ सेंट्रल इंडियामध्येच होतं। भारतीय हवामान खात्याकडून 30 तारखेला जो नंतर अलर्ट देण्यात आलेला होता, त्या अलर्टमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला होता, तेलंगणामध्ये देखील। मात्र ही फार उशिरा झालेली प्रक्रिया कालची होती, जोपर्यंत आपण अंदाज सांगून झालेला होता। आज गुजरात आणि महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणात ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट आहे। याचा अर्थ डीप डिप्रेशन पुढे सरकणार आहे। उद्या विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडणारे 1 तारखेला। कोकण घाटमाथ्यावर मात्र येलो अलर्ट कायम आहे। या सिस्टमचा प्रभाव 2 तारखेला संपतोय। 3 तारखेपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात पाऊस उघडेल, परंतु घाटमाथ्यावर आणि कोकणात हलक्या सरींची शक्यता दाखवण्यात आलेली आहे। भारतातही पाऊस राहील, परंतु हलक्या स्वरूपात। 4 तारखेपासून मात्र पावसाचा खंड भारताच्या अनेक राज्यांमध्ये सुरू होईल।
हा खंड 5 तारखेलाही चालू असणार आहे. काल आपण बघितलं की डीप डिप्रेशनचा ट्रॅक हा विदर्भात आल्यामुळे आपल्याला मोठा फायदा झालेला आहे. कारण विदर्भामध्ये जी काही दुष्काळी परिस्थिती होती ती नियंत्रणात येण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जी घट होती पावसाची ती कमी झालेली आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा GFSचा अंदाज जर आपण बघितला तर मध्य भारतावर म्हणजेच विदर्भ मराठवाड्यावर आणि मध्य महाराष्ट्र गुजरातच्या दिशेने जाणारी ही परिस्थिती बघतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या देखील गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता GFSने दाखवलेली आहे. याचा प्रभाव 2 तारखेपर्यंत साधारण महाराष्ट्रात किरकोळ स्वरूपात राहील असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा 3 तारखेपासून उघडेल. कोकणात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणातील हलक्या मध्यम पावसाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यातून राहणार नाही असा GFSचा अंदाज आहे. 6 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित होईल असा अंदाज देखील देण्यात आलेला आहे. परंतु त्याचा विदर्भात थोडा परिणाम होईल, अन्यथा फारसा प्रभाव शक्यता नाही. 7 तारखेलाही तसं विशेष महाराष्ट्रात वातावरण नाही आहे. कोकणात मात्र पाऊस अधूनमधून सरी राहतील. 8 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर एक हवामान प्रणाली विकसित होऊन या ठिकाणी प्रभाव टाकेल असा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे कोकणात थोडं पावसाळी वातावरण राहील, परंतु महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण असणारे स्थानिक वातावरण काही ठिकाणी असेल. त्यामुळे GFSच्या अंदाजामध्ये आपल्याला अगदी आपण 9 तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी विशेष वातावरण नाही आहे. एल निनोचा मोठा प्रभाव आपल्याला भारतीय हवामानावर आहे. ऑगस्टमध्ये खूप कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्टचा उत्तरार्ध चांगला राहील आपल्या अनुभवानुसार असं आपल्याला वाटतंय. सध्या डीप डिप्रेशनचा प्रभाव हा मराठवाड्यातून पुढे सरकून उत्तर महाराष्ट्राकडे सरकलेला आहे आणि आज दिवसभर त्याचा प्रभाव नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात राहील. त्यामुळे नाशिकमध्ये अतिवृष्टी दाखवण्यात आलेली आहे SMWF मॉडेलनुसार आणि नाशिकमधील बहुतांशी तलाव पाण्याचे भरलेले आहेत. विसर्ग करावा लागणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे. जायकवाडी 100% भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण बदलते. 72% जवळपास जायकवाडी आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे महत्त्वाचे पाणी प्रकल्प आहेत ते सर्व भरलेले आहेत. उद्या 1 तारखेला केवळ नाशिक पश्चिम, थोडंफार नंदुरबार आणि धुळे, नाशिकच्या थोड्या भागात आणि जळगावच्या काही भागामध्ये हा पाऊस राहणार आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण राहील हलक्या स्वरूपामध्ये, विशेष प्रभाव आता नाही. 2 तारखेपासून मात्र केवळ कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचं वातावरण राहील. इतर ठिकाणी स्थानिक वातावरण, जिथे पोषकता निर्माण होईल त्या ठिकाणी पाऊस पडेल, अन्यथा पावसाची शक्यता मोठी सिस्टम कुठली असणार नाही. 3 तारखेला थोडं विदर्भ, पूर्व मराठवाडा या ठिकाणी हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. अगदी लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये देखील. दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण असणार आहे मध्यम स्वरूपामध्ये. 4 तारखेलाही स्थानिक वातावरण आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ थोडं हलकं वातावरण आहे. 5 तारखेला किरकोळ स्थानिक वातावरण आहे. 6 तारखेला थोडं दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या आणि तेलंगणा, उत्तर कर्नाटक या भागात वातावरण आहे. तसा महाराष्ट्राला फार फायदा नाही. 7 तारखेला एक वादळी प्रणाली छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशवर असणार आहे आणि त्याचा परिणाम थोडा पूर्व विदर्भात होण्याची शक्यता आहे. 8 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 9 तारखेला विशेष वातावरण आहे. दक्षिण कोकणात थोडा पाऊस असणार आहे. 10 तारखेला मात्र मध्य प्रदेशवर थोडा एक प्रभाव दिसतोय, बाकी विशेष वातावरण नाही. कोकणात मात्र पाऊस सातत्य ठेवून राहील. 11 तारखेपर्यंत पावसाळी खंड आहे. स्थानिक वातावरण जरी असलं तरी पावसाचं कुठेही विशेष वातावरण असणार नाही कोकण वगळता. 12 तारखेला थोडं नंदुरबार आणि जळगावच्या उत्तरेला थोडं पावसाची शक्यता आहे. एक सिस्टम या ठिकाणी मध्य प्रदेशवरील कार्यरत असेल.
13 तारखेला स्थानिक वातावरणाने विशेष पाऊस नाही, म्हणजे जवळपास आपण आता बघतो जवळपास 15 दिवसाचा खंड आता सुरू होतोय. ऑगस्ट हा तसा खंडाचा किंवा कमी पावसाचा महिना आहे. मान्सूनचा जी तीव्रता असते ती केवळ जुलै महिन्यापर्यंत असते. ऑगस्टमध्ये मान्सूनच्या पावसाची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे आता इथून पुढे जो पावसाचा अंदाज वाढणार आहे तो उत्तरार्धात ऑगस्टच्या वाढणार आहे. पण हे संपूर्ण अंदाज अनिश्चित अशा प्रकारचे आहेत. जी परिस्थिती निर्माण होईल तो अंदाज आपल्या समोर येणार आहे. म्हणजे इथे निश्चित असं काहीच नाही आहे. या ठिकाणी आपण बघतो हा खंड काळ जो आहे ऑगस्टचा, याचं मुख्य कारण असं आहे की प्रशांत महासागरामध्ये तयार होणाऱ्या मोठ्या मोठ्या सिस्टम, वादळी प्रणाल्या या दिशेने आपले मान्सूनचे वारे खेचले जाणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात मान्सून कमकुवत होणार आहे. आपण बघतो की या ठिकाणी एक वादळी प्रणाली आहे ज्याकडे संपूर्ण मान्सूनचे वारे खेचले जात आहेत. जे वारे अशा पद्धतीने आपल्याला भारतावर यायला हवे होते ते विरुद्ध दिशेने निघून जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, हे लक्षात घ्या. या हवामान प्रणालीचा उपयोग केवळ आता थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये होईल आणि थोडं पालघरमध्ये. या पलीकडे या सिस्टमचा विशेष वातावरण राहणार नाही. आपण जेव्हा 2 तारखेपासून 14 तारखेपर्यंत वेगळ्या प्रकारचं वातावरण बघतो, यामध्ये आपल्याला केवळ कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भाच्या गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये पावसाळी वातावरण दिसते. या पलीकडे किरकोळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामध्ये ही आपण बघतो की मालेगाव परिसरामध्ये या ठिकाणी पूर्णपणे कमी पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. बाकी सर्व परिसर जो आहे तो किरकोळ पावसाचा आणि याला आपण खरीपाच्या पिकांना जीवदान देणारा पाऊस महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत राहील, परंतु हा एक प्रकारे पावसाचा खंड आहे. डीप डिप्रेशनचा अपेक्षित प्रभाव तसा महाराष्ट्रात पडला नाही, जो पडणं अपेक्षित होतं. आज देखील आपण बघतो नांदेड, परभणीपासून अगदी नंदुरबार, नाशिकपर्यंत, यवतमाळ या भागात देखील आज पावसाळी वातावरण आहे. हे पावसाचं वातावरण आता हळूहळू नाशिक जिल्ह्यावर केंद्रित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती नाशिकमध्ये होईल आणि एक प्रकारे मी सातत्याने सांगायचा प्रयत्न करतोय की रेकॉर्ड ब्रेक पाऊस यावर्षी नाशिक जिल्ह्यात पडलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे. अनेक वर्षाचं रेकॉर्ड पावसाचं नाशिक जिल्ह्याने ओलांडलेलं आहे. साधारण आज दुपारनंतर किंवा उद्या हे सिस्टम महाराष्ट्राहून निघून गेलेली असेल. उद्यापासूनच पावसाचा खंड महाराष्ट्रात सुरू होतोय. किरकोळ पावसाचे वातावरण सोडलं म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होताना दिसते, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील. परंतु विशेष वातावरण आपल्याला पावसाचं कुठेही दिसत नाही. आणि या काळात थोडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधूनमधून सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं वातावरण अधूनमधून तयार होत राहील असं दिसतंय. या पलीकडे याचा प्रभाव नाही आहे.